बीडमध्ये पुन्हा एकदा एक खून झालाय. जो एक हॉटेल व्यावसायिक वाचवायला गेलेला असताना त्याचाच मर्डर करण्यात आलाय आणि यावरून बीडमध्ये पुन्हा एकदा मराठा वर्सेस ओबीसी असा वाद रंगलाय. सर, नेमकं काय झालंय आणि यावरनं का हा वाद उफाळून आलेला आहे? ओंकार, आपल्याला ते 2 वर्षापूर्वीचं संतोष देशमुख हत्याकांड आठवत असेल. संतोष देशमुख हत्याकांडमध्ये काही आरोपी हे वंजारी होते आणि ज्यांची हत्या झाली संतोष देशमुख हे मराठा समाजातील होते. त्यानंतर जो जातीयवाद तिथं तयार झाला, ओबीसी विरुद्ध मराठा किंवा मराठा विरुद्ध वंजारी, त्या वातावरणात पंकजा मुंडेंचा लोकसभेला पराभव झाला. धनंजय मुंडेंची मंत्रिमंडळातून त्यांना राजीनामा व्हावं लागलं, तर राजीनामा द्यावा लागला त्यांना. आता सेम तसंच प्रकरण पुन्हा एकदा बीडमध्ये घडलेलं आहे. विलास घुले जे हॉटेल व्यावसायिक होते, जे भांडण सोडवायला गेले आणि त्यांची हत्या झाली. आता जे विलास घुले होते ते वंजारी समाजाचे होते. आता आणि ज्यांच्यावर आरोप होत आहेत त्यातले आरोपी काही हे मराठा समाजातील आहेत आणि त्यातच आरोप होत आहेत ते बजरंग सोनावणे, जी बीडचे खासदार आहेत, त्यांच्या मुलावर आरोप होत आहेत. त्यांच्या मुलाचा देखील यात सहभाग असल्याचा आरोप घुलेंच्या कुटुंबियांनी केलेला आहे. त्यानंतर या प्रकरणात धनंजय मुंडे असतील, प्रीतम मुंडे असतील, पंकजा मुंडे असतील, या तिन्ही मुंडे भावा बहिणींनी लक्ष घातलेलं आहे. विधिमंडळात पंकजा मुंडेंनी यावर चर्चा घडवून आणलेली आहे. धनंजय मुंडेंनी यावर चर्चा घडवून आणली आहे. प्रीतम मुंडे स्वतः काल तिथं दिवसभर घुले कुटुंबियांना पाठिंबा देण्यासाठी केजला गेल्या होत्या. आता धनंजय मुंडे पण तिकडे जाणार आहेत. तर आपल्याला या घटनांवरून दिसून येतं, ज्या दोन्ही घटना झाल्या तर दोन्ही दुर्दैवच होत्या. दोन्ही हत्या या व्हायला नकोच होत्या, पण त्या झाल्यानंतर त्याच्यावरून जे राजकारण होतंय, जे यातलं राजकारण दोन्ही बाजूनी घडवून आणलं जातंय, ते अत्यंत दुर्दैवी आहे. पण यामध्ये एक महत्त्वाचा अँगल समोर येतोय की संतोष देशमुख प्रकरणामध्ये जे मुंडे बहीण भाऊ काहीच बोलत नव्हते सुरुवातीचे 2-3 महिने, ते आता खून झाल्या बोलायला लागलेत आणि तिथे जाऊन ठाण मांडतायत, न्यायासाठी मागणी करतायत. कसं पाहता या गोष्टीकडे? तेच जो मराठा विरुद्ध वंजारी म्हटलं ना, जे राजकारण होते ते हेच राजकारण आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर मुंडे कुटुंबातले पंकजा मुंडे सोडल्या तर फारसं त्याच्यावरती कोण बोललं नव्हतं किंवा त्यांच्या भेटीला देखील कोण गेलं नव्हतं घरी. त्याचवेळी बजरंग सोनावणे असतील, क्षीरसागर असतील, हे जे बीडमधली जी मराठी नेते मंडळी आहेत, प्रकाश सोळंके असतील, हे सगळे मराठी नेते मंडळी संतोष देशमुखांच्या मागे म्हणजे त्यांच्या कुटुंबाच्या मागे ठामपणे उभे राहिले होते. त्याचवेळी आता घुले यांच्या हत्येनंतर घुलेंच्या कुटुंबियांच्या मागे मुंडे फॅमिली, मुंडे कुटुंबीय उभे राहताना दिसून येते. काय की खुनाचं राजकारण करू नये, नाही का, खून जात बघून झाला नाही असं म्हणलं जातं, पण बीडमध्ये असं नाही आहे. बीडमध्ये जात बघूनच खून केला जातो, नाही का, की जर का संतोष देशमुख मराठा नसते तर कदाचित खून झाला असता का, किंवा इथंसुद्धा बरोबर ज्यांचा खून झाला ते वंजारी होते मला वाटतं, आणि ज्यांच्याकडनं खून झाला त्यातील लोक मराठा होते. आता ज्यावेळेस संतोष देशमुख यांची हत्या झाली त्यांच्या पण गावात मराठा नेत्यांनी गर्दी केली. जरांगे गेले, सुरेश धस गेले, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे संदीप क्षीरसागर होते ते सुद्धा गेले, प्रकाश सोळंके गेले. तर मग त्यावेळेस सुद्धा पोळी भाजली गेली, आता सुद्धा राजकारणाची पोळी भाजली जाणार आहे. त्याच्यामुळं जर काय एका बाजूने खूप काहीतरी एक्स्ट्रीम होत असेल तर त्याचं उत्तर दुसऱ्या बाजूचं एक्स्ट्रीम असू शकत नाही. तर नाही का, जात निरपेक्षता हे उत्तर असू शकतं, एका जातीला दुसरी जात काउंटर नाही करू शकत. तर जेवढं मराठा नेत्यांनी त्या खुनाच्या वेळेस आक्षेप घेतला होता या सगळ्या गोष्टीवर, तेवढंच आता वंजारी लोक घेत आहेत. मध्ये काही वेगळं नाही आहे. त्यासाठी मला वाटतं हे वाढतच जाणार आहे. यासाठी गरजेचं काय आहे तर तिथले मूळ प्रश्न जे आहेत, पाणी, दुष्काळ, रोजगार यासारख्या गोष्टी जर त्या असतील तर जातीवाद करायला लोक राहणार नाही. हे आपण शहरी भागामध्ये बघितलं आहे. शहरात जात पाहून खून नाही होत असं म्हणतात ना, शहरात मग ते टोळी युद्ध, ते तो सगळा भाग वेगळा आहे. पण मी म्हणतो खुन्नस एक असतं, पण मी म्हणतो की हे याच्या मुळाशी सगळा पाणी प्रश्न आहे आणि त्याच्या संदर्भात यातील कुठलाच नेता काहीच बोलायला तयार नाही आहे. विधिमंडळात पण ज्या चर्चा हो, विधिमंडळात पण ज्या चर्चा, बरोबर, ज्यावेळेस संतोष देशमुखांची हत्या झाली हो त्यावेळेस पण ते आका, मग आकाचे आका, मग ते कोण आहे नेमका, मग त्यांचे फोटोज बाहेर आले.
पण याच्या मुळाशी जात नाही आहेत. करेक्ट. 2-2 तास विधिमंडळात हातावर चर्चा होती. जसं पुण्यामध्ये मुळशी आणि या एरियामध्ये ते काय आपण मुळशी पॅटर्न पाहिलं तर ते कशामुळे झालं, तर मग इथल्या विकास कामामुळे झालं. त्या संदर्भात काहीतरी गोष्टी सुधारण्याची गरज होती. तसंच या प्रकरणात मला वाटतं पाणी आणि या सगळ्या गोष्टी सुधारण्याची गरज आहे. दीपक सर काहीतरी बोलता याच्यावर. आपण जर पाहिलं तर संतोष देशमुख प्रकरणामध्ये एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी होती की बजरंग बाप्पा सोनवणे जे लोकसभा निवडणुकीनंतर खासदार झाले होते आणि ती निवडणूक अतिशय जातीयतेनेच पुढे गेले होते. त्या निवडणुकीत बजरंग बाप्पाने काही थोडक्या मताने काही 1000 मताने पंकजा मुंडेंचा पराभव केला होता. त्या पराभवानंतर पंकजा मुंडेंना किंवा मुंडे कुटुंबाला कुठेतरी घेरण्यासाठी ते संतोष देशमुख प्रकरणात बजरंग बाप्पांना मोठा संधी मिळाली होती आणि ते त्यांनी कॅप्चर केली होती. परंतु आता म्हणजे त्यांना जेव्हा संधी मिळाली त्यांनी प्रत्येक संधीमध्ये त्यांनी तिथं राजकारण आणलं होतं. हे दिसून आलं होतं की बाबा थेट मुंडेवरती आरोप जरी नसते झाले तरी त्यांनी अप्रत्यक्षपणे त्या प्रकरणामध्ये धनंजय मुंडे असू द्या पंकजा मुंडेवरती त्यांनी वार केलेच होते, तसे अशाब्दिक वार. तर आत्ता ही संधी जी मिळाली म्हणजे पंकजा मुंडे असतील किंवा धनंजय मुंडे असतील किंवा प्रीतम मुंडे असतील, मुंडे कुटुंबाने बजरंग बाप्पांना घेरण्यासाठीच म्हणजे हे प्रकरण आता उचलून धरण्याचं दिसून येत आहे. तर म्हणजे पंकजा मुंडे असतील किंवा धनंजय मुंडे असतील तर बजरंग बाप्पांचा मुलाचा संबंध आहे का किंवा नाही आहे हा प्रश्न नंतरचा भाग आहे. परंतु कुठेतरी एक संधी मिळाली, आपला राजकीय विरोधक आहे, प्रतिस्पर्धी आहे, त्याला घेरण्याची कुठेतरी संधी मिळाली असेल तर त्या ठिकाणी निश्चितपणे म्हणजे त्याचा फायदा घेण्या इतपत मुंडे कुटुंबीय नक्कीच म्हणजे हे नाही, नवीन नाही किंवा त्याला असं म्हणता येणार नाही. त्यामुळे ते या प्रकरणामध्ये निश्चितपणे धनंजय मुंडे असतील किंवा पंकजा मुंडे असतील किंवा प्रीतम मुंडे असतील यांच्याकडून बजरंग बाप्पा असतील किंवा इतर नेते असतील म्हणजे मराठा समाजातले त्यांच्यावरती निश्चितपणे पलटवार करण्यात येईल. मी म्हणतो एक असा नियम काढा की जर का खून झाला तर ज्याचा खून झाला त्याची जात काढायची नाही आणि संसदेमध्ये याची जात असं म्हणून नाही का एक काहीतरी नियम करा की या गोष्टी जात नाही निघली पाहिजे. जसं इतर बीड जिल्ह्यात नाही घडलं तर ते बीड जिल्ह्यात नाही घडलं तर होऊ शकतं, परंतु संवेदनशील गुन्ह्यामध्ये तसं असतं ना की आयडेंटिटी लपवल्या जाते वगैरे वगैरे, किंवा जर आमदार खासदारांनी जर काय एखादं जातीवाचक काही केलं तर त्याच्यावर नाही ते पळवाट काढतील तो भाग वेगळा. काय सोमेश, तू म्हटलं की खून झाला तर जात काढायची नाही, पण आपल्या महाराष्ट्रात असं म्हणत जात नाही ती जात असं आपण म्हणतो. कारण महाराष्ट्र किंवा संपूर्ण भारतातलंच आपण म्हटलं तर आपलं हिंदू संस्कृतीमध्ये जात हा खूप महत्त्वाचा फॅक्टर आहे. म्हणजे जातीशिवाय राजकारण आपल्याकडे होतच नाही. म्हणजे कुठलीही साधी ग्रामपंचायतची इलेक्शन असो किंवा खासदारकीची, प्रत्येक ठिकाणी जात पाहिली जाते. कुठल्याही आरक्षित SC ST मध्ये आरक्षित मतदारसंघ असेल तर तिथंही जात पाहून उमेदवार दिले जातात. म्हणजे कुठल्या जातीचं वर्चस्व त्या मतदारसंघामध्ये आहे तर ते पाहून दिलं जातं, किंवा कुठल्या जातीचा नेता तिथं प्रभावी आहे ते पाहून उमेदवारी दिली जातात. आणि या जातीय राजकारणातूनच समजा एखादा खून झाला असेल तर त्याला मग आपोआप स्थानिक नेत्यांमुळं जातीय रंग चढवला जातो त्याला आणि त्यातून मग राजकारण होतं. तर हे फक्त बीडमध्येच असं नाही. तर आता याच अनुषंगाने आता जातीचाच विषय निघाला आहे तर पुण्यातली आज एक महत्त्वाची घटना घडली जातीच्याच विषयावरून. मुख्यमंत्र्यांच्या स्टेजवर म्हणजे शासकीय कार्यक्रमात मुख्यमंत्री त्या कार्यक्रमाला होते. त्या कार्यक्रमामध्ये जातीच्या मुद्द्यावरून 2 नेते आपापसात भिडल्याचं समोर आलं. म्हणजे पहिल्या रांगेत तो सारथीचा कार्यक्रम होता, मराठा समाजासाठी जी संस्था आहे त्या सारथीचा कार्यक्रम होता. त्या सारथीच्या कार्यक्रमामध्ये मेधा कुलकर्णींना पहिल्या रांगेत बसायचं होतं, पण देवेंद्र फडणवीसांच्या अत्यंत जवळचे आमदार म्हणून ज्यांना ओळखलं जातं अभिमन्यू पवार, ते त्यांचे PAE होते. तर त्यांनी मेधा कुलकर्णींना अक्षरशः तुम्ही तिथं बसू नका, म्हणजे हा मराठा समाजाचा कार्यक्रम आहे, तुम्ही ब्राह्मण आहात असं सांगणारं असं बोलले ते त्यांना, आणि तुम्ही पहिल्या रांगेत बसू नका असं त्यांना सांगितलं. म्हणजे हे फक्त आपण बीडचं सातत्यानं म्हणतो की बीडमध्ये जातीय मराठा वंजारी असा वाद आहे, पण तुम्ही लोकप्रतिनिधींमध्येही वरच्या पातळीवरही किती जातीय द्वेष आहे लोकांमध्ये. म्हणजे शासकीय कार्यक्रमांमध्ये तुम्ही जर एका लोकप्रतिनिधींना राज्यसभेच्या खासदारांना म्हणताय की तुम्ही या जातीच्या इथं पहिल्या रांगेत बसू नका, तर आपल्या लक्षात येईल की जात किती खोलवर रुजलेली आहे.
असंच आपण बघितलं की सुशीलकुमार शिंदेने निवडणूक जिंकली होती पहिल्या टर्मला मुख्यमंत्री झाल्यानंतर. दुसऱ्या टर्मला राष्ट्रवादीचे जास्त आमदार निवडून आले आणि ते म्हणाले की एवढ्या सगळ्या मराठा आमदारांचं नेतृत्व एक दुसऱ्या दलित समाजातून आलेला नेता करणार नाही आणि सुशीलकुमार शिंदेंना पद गमावं लागलं होतं. तर मला वाटतं 2004ची गोष्ट आहे ही. तर मला वाटतं महाराष्ट्रातला राजकीय रंग कधी संपणार नाही आहे. पण असंच पुण्यात अजून एक घटना झाली, ती म्हणजे की आपण म्हणतो ना की मराठवाडा किंवा इकडं अशा खालील जातीमध्ये काहीतरी होत असेल, पण आता एक मारोडी समाजातली सुद्धा केस बाहेर आली आहे आणि जी त्याच्यापेक्षा जास्त विचित्र आहे आणि त्याच्यावर एक वेगळंच राजकारण सुरू आहे. तर त्याबद्दल कोण सांगताय आपल्याला? दीपक सर सांगणार होते. पुण्यातील लोहगडावरून काही दिवसांपूर्वी एक केतन अग्रवाल हा जो व्यावसायिक होता, तरुण व्यावसायिक, त्याला ढकलून ते त्याची हत्या करण्यात आली होती. सुरुवातीला हे प्रकरण वाटतं म्हणजे सोपं वाटलं होतं की बाबा त्याचा पाय घसरून तो पाडला असं सांगण्यात आलं होतं, परंतु पोलीस तपासामध्ये काही धक्कादायक गोष्टी बाहेर आल्या होत्या. त्यामध्ये केतन अग्रवालला तिची जी मैत्रीण होती किंवा होणारी पत्नी होती तिने व सिया गोयल व तिचा जो प्रियकर होता म्हणजे चेतन चौधरी, या दोघांनी मिळून तिची हत्या केली होती, त्याला ढकलून दिलं होतं आणि त्याची हत्या केली होती. परंतु या प्रकरणाची म्हणजे या प्रकरणाने राज्य हादरलं, पुणे हादरलं, सगळं हादरलं होतं, प्रशासन हादरलं होतं. त्यानंतर आता मुख्यमंत्र्यांकडे केतनच्या वडिलांनी व त्याच्या कुटुंबियांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली पुण्यामध्ये आणि भेटीमध्ये अशी मागणी केली होती की या प्रकरणामध्ये उज्ज्वल निकमांची नियुक्ती करण्यात यावी आणि हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्यात यावं. तर त्या दोन्ही मागण्या मुख्यमंत्र्यांनी त्या मान्य केल्या आणि या प्रकरणामध्ये हे प्रकरण जे आहे ते फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्यात येईल आणि उज्ज्वल निकमांची यात नियुक्ती पण करण्यात आली आहे. त्यामुळे या प्रकरणामध्ये पुढचा जो तपास असणार आहे किंवा कोर्टातलं जे हे असणार आहे सुनावणी असणार आहे त्यामध्ये अनेक गोष्टींचा नव्याने उलगडा होण्याची शक्यता आहे. तर हे उज्ज्वल निकम काय प्रकरण आहे नाही का? आपण सुरू होण्याच्या आधी म्हणत होतो की उज्ज्वल निकम एवढेच एक वकील आहेत का महाराष्ट्रात आणि कुठनाच्या तरी वडिलांनी रिक्वेस्ट केली म्हणून उज्ज्वल निकमच आले पाहिजेत का? बरं, उज्ज्वल निकम याच्यामध्ये एका पक्षाशी सुद्धा जोडलेले आहेत, याचाही विचार केला गेला पाहिजे की ते पण अनबायस जी काही प्रतिमा होती ती आता पूर्णपणे मिटून टाकण्याचं काम त्यांनी राज्यसभेची सीट घेतल्याच्या नंतर केलं आहे. तर हे उज्ज्वल निकमसाठी आग्रह काय? महाराष्ट्रातल्या अजून 5 चांगल्या वकिलांची यादी आपल्याकडं का नाही आहे? और असेल तर हे काय नेमकं उज्ज्वल निकमांचं राजकारण काय? आजपर्यंतच्या ज्या काही हाय प्रोफाईल घटना होत्या, खटले होते, त्या खटल्यामध्ये आपण जर पाहिलं तर उज्ज्वल निकमांनी खूप चांगल्या प्रकारे त्या केसेस लढवल्या होत्या आणि त्याचा निकाल पण जो अपेक्षित होता तो निकाल तो समोर आलेला होता. त्यामुळे बऱ्याच लोकांची धारणा ही झालेली आहे की बाबा उज्ज्वल निकम म्हणजे केस जिंकल्यात जमाय, असं तो एक म्हणजे ट्रेंड सुरू झालेला आहे. तर त्यामुळं जी काही घटना घडते त्या घटनेमध्ये एकतर ते कुटुंब जे असतं ते दुःखात असतं आणि त्या दुःखातल्या परिवाराला असं वाटत असतं की बाबा आपल्या कुटुंबाला म्हणजे आपल्या गेलेल्या व्यक्तीला न्याय मिळावा आणि तो न्याय लवकर मिळावा आणि तो त्या ताकदीचा मिळावा जी अपेक्षा आहे. तर त्या दृष्टीने आत्ता आपण जर पाहिलं तर उज्ज्वल निकम बऱ्याच घटना म्हणजे खटले लढवत आहेत. तर त्यांच्यासारखा दुसरा वकील जो म्हणजे हाय प्रोफाईल केसेस लढतोय, जिंकून देतोय, तो न्याय मिळवून देतोय समाजाला, हा मेसेज जोपर्यंत समोर येत नाही किंवा जी नावं अशा वकिलांची नावं समोर येत नाही तोपर्यंत उज्ज्वल निकम हेच लोकांच्या समोर असणार आहेत आणि त्यांचीच मागणी दिवसेंदिवस होत राहणार आहे. परंतु अशा नवनवीन वकिलांनी जे ते खटले लढू शकतात, त्याच्यात न्याय देऊ शकतात, अशा वकिलांना पण समोर येणं गरजेचं आहे. आपण सोमवार, बुधवार आणि शुक्रवार ही चर्चा घडवून आणत असतो. या सगळ्या प्रकरणांमध्ये अजून एक मोठी बातमी समोर येते, ती म्हणजे मंत्रिमंडळ विस्ताराची. आता मंत्रिमंडळ विस्तार आणि त्याच्या पाठीमागचं राजकारण, तर हा एक मोठा विषय आणि आमच्या वयात बसत नाही पण आमच्या वया इतका अनुभव असणारे सचिन सर आपल्याला याच्याबद्दल सांगतील. नक्कीच सोमेश, लवकरच संसदेचे पावसाळी अधिवेशन होणार आहे आणि जुलैच्या पहिल्या आठवड्यात साधारणतः केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होईल असं शक्यता आहे. त्यानुसार हालचालींनाही वेग आलेला आहे आणि घडामोडी वेगवान पद्धतीने घडत आहेत. विशेषतः गेल्या आठवड्यातच उद्धव ठाकरेच्या शिवसेनेत मोठी फूट पडली आणि जवळपास 6 खासदार हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत गेले आहेत. आता ह्या 6 खासदारापैकी एका खासदाराला तर संधी मिळणं अपेक्षितच होतं, परंतु ह्या सगळ्या मोहिमेचं बक्षीस म्हणून श्रीकांत शिंदे यांनाही कॅबिनेट मंत्रिपद मिळणार आहे. म्हणजे एकंदरीतच जर बघितलं तर आपण एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या 2 जणांची वर्णी या विस्तारात लागण्याची शक्यता आहे. श्रीकांत शिंदे यांना कॅबिनेट मंत्रिपद मिळणार आहे, तर
नुकत्याच ठाकरे सेनेतून प्रवेश केलेल्या परभणीचे खासदार संजय जाधव यांनाही राज्यमंत्रीपद मिळणार आहे आणि ह्या दोघांची जवळपास खातीही ठरली आहेत. त्यामुळं या मंत्रिमंडळ विस्ताराकडे लक्ष लागलेलं आहे. विशेषतः महाराष्ट्रातून दोघांची वर्णी लागणार असल्यामुळे महाराष्ट्रातील सगळ्यांचीच या विस्ताराकडे लक्ष लागलेलं आहे. सोमेश, त्याच्यामध्ये आणखी एक महत्त्वाचा मुद्दा की मागच्या वेळेस राष्ट्रवादीला मंत्रिपद मिळालेलं नव्हतं. त्यांनी राज्यमंत्रीपद देण्याचं सांगितलेलं, पण त्यांनी ते घेतलं नव्हतं. त्या संदर्भातली यावेळेसची काय अपडेट किंवा काय घडामोड घडू शकते? दुसरी गोष्ट, एकनाथ शिंदे यांच्या 3 खासदारांची जर मंत्रिपदी वर्णी लागली तर इतर खासदारांना जे मंत्रिपदं दिलेली आहेत त्याचं काय होऊ शकतं? बरोबर आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला राज्यमंत्रीपद देण्यास भाजप तयार होतं, मात्र राष्ट्रवादी काँग्रेसनी एकतर कॅबिनेट मंत्रिपद पाहिजे म्हणून हे मंत्रिपद नाकारलेलं होतं. आणि महत्त्वाचं म्हणजे त्यावेळेस त्यांची बाजू लावून धरण्यास अजितदादा होते. यावेळेस अजितदादा नसल्यामुळे निश्चितच त्याचा परिणाम कसा होणार हे बघणं गरजेचं आहे. कारण की जर लोकसभेतल्या खासदाराची संख्या बघितली तर राष्ट्रवादीच्या लोकसभेचे खासदार एकच आहेत आणि राज्यसभेचे खासदार मात्र 3 आहेत त्या संख्याबळ बघितलं तर. आणि त्या तुलनेत म्हणजे आता जरी आपण म्हणत असू की एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला 2 मंत्रिपद दिली जात आहेत, एकतर मंत्रिपद त्यांना दिलंच जाणार होतं, परंतु वाढीव त्यांनी 6 खासदार आणलेले आहेत आणि त्यांचं संख्याबळ त्यांनी 13च्या आसपास नेलेलं आहे. त्यामुळे त्यांना नक्कीच 2 मंत्रिपद मिळणार आहेत. आणि श्रीकांत शिंदे यांनी ही फोडाफोडीची विशेष कामगिरी केली, त्यामुळे त्यांना एक मंत्रिपद वाढवून दिलं जात आहे. एवढंच यात आहे म्हणजे की महत्त्वाचं. मंत्रिमंडळ विस्तार असेल किंवा राज्यातल्या घडामोडी या संदर्भात आणखीन आमच्या जगदीश पाटील यांच्याकडे काही महत्त्वाची घडामोडी काय सांगतो? नक्कीच. आता सचिन सर जसं म्हटले की बक्षिसाचा मुद्दा म्हणजे बक्षीस कशाचं, तर NDAची ताकद वाढवली. शिवसेनेचे आत्ता जे काही 6 खासदार असतील ऑपरेशन टायगर करत, त्यामुळं त्यांना जे बक्षीस दिलं जाणार आहे त्याचप्रमाणे अजून 2 बक्षीस आहेत. म्हणजे मुळात हा फेरबदल होणार आहे. त्यामुळं आधीचे जे कोणी मंत्री आहेत त्यांना डच्चू देऊन नवीन मंत्र्यांची वर्णी लागणार आहे. तर यामध्ये सगळ्यात प्रमुख आघाडीवर नाव आहे ते म्हणजे राघव चड्डा. राघव चड्डानी जेनजीच्या मनामध्ये अशी काही आपली इमेज तयार केली की 28 दिवसाचा रिचार्ज असेल, विमानतळावर मिळणारे समोसे, त्याची स्वच्छता, असं सर्वसामान्यांना जे रोज भिडणारे मुद्दे त्याच्यावरती तिने आवाज उठवला आणि नंतर त्यांनी डायरेक्ट पलटी घेतली. त्यामुळं आता राघव चड्डा मंत्री झाल्यानंतर काय करणार आणि त्यांना जे लोकांच्या मनात एक स्थान निर्माण करून पुन्हा जी पलटी घेतली त्याचं भाजप त्यांना बक्षीस काय देणार याकडे पण सगळ्यांच्या नजरा लागलेत. तसंच पश्चिम बंगालमधलाही एक गट फुटला आहे, तर त्यांना आणखीन काय देतील, तर अशी बक्षिसाची थोडक्यात आपल्या राजकीय भाषेत खिरापत वाटप NDA मंत्रिमंडळाच्या फेरबदला दिसणार आहे. तर बघू आता कोणाला काय मिळतंय ते. निश्चितच कोणाला काय मिळतं हे लगेच काही दिवसात कळेलच. पण याच मंत्र्यासंदर्भात आणि राज्यातील काही राजकीय घडामोडी संदर्भात एक चित्रपट प्रदर्शित होतो आहे. या चित्रपटाचं नाव आहे महाराष्ट्र एप्टीन फाईल. या संदर्भात सोमेश सर आपल्याला सांगणार आहे. टीजर आले त्याच्याबद्दल काय सांगणार, पण स्पष्टपणे दिसतंय की तो जो फोटो होता रुपाली चाकणकर यांच्यासोबतचा आणि त्या खरात यांच्यासोबतचा तो फोटो रिक्रिएट करणारं टीजर आहे. त्याच्यामध्ये अजून दुसरी कुठलीसुद्धा कल्पनावर असं म्हणणं की त्या रुपाली चाकणकर सारख्या दिसतात तर असू शकेल हे म्हणणंसुद्धा या आता धाडसाचं ठरेल. पण मी म्हणतोय जे महाराष्ट्रात पटकन जजमेंटची एक सवय लागलेली आहे की जारांगेंवर पण 3 चित्रपट आले, प्रत्येक गोष्टीवर चित्रपट येत आहेत. तर मला वाटतं एक नॅरेशन बिल्डिंगचं काम करतायत ते जेवढं चांगलं असतं, काहीतरी एक पॉझिटिव्ह संदेश देणारं, तेवढंच निगेटिव्हसुद्धा असतं. आणि नाही ते राजकारण यातनं उफाळून येतं, याच्या पाठीमागं कोण राजकीय शक्ती आहे हे सुद्धा बघणं तितकंच कॉम्प्लिकेटेड आहे. पण सध्या टीजरवरनं तरी तेवढंच दिसतंय. म्हणजे महाराष्ट्रात परंपरा आहे राजकीय चित्रपट बनवण्याची, पण ते कोणते होते, तर एक सरकारनामा होता, अजून कुठले चांगले होते, सिंहासन होता. मला वाटतं तिथून महाराष्ट्राच्या एप्स्टीन फाईल, गल्लीत गोंधळ, दिल्लीत मुजरा, सामना, इथपासून आपण इथपर्यंत येणं हे मी म्हणतो पिक्चर चालेल का नाही माहीत नाही, पण महाराष्ट्राचं साहित्यसृष्टी जरा चित्रपटसृष्टी खूपच खालच्या दर्जाला आलेली आहे. एवढ्या अगदीच 5 वर्षात 2 वर्षात झालेल्या गोष्टीबद्दल चित्रपट करणं तितकंसं योग्य नाही जोपर्यंत कंप्लीट माहिती येत नाही. यातनं एक वेगळंच राजकीय पोळी भाजण्याचं काम होतं आहे. अशाच राज्यातील राजकीय घडामोडी आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचत राहू. त्याचे सगळे विश्लेषण हे सगळे आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचत राहू. त्यासाठी सरकारनामाला सबस्क्राईब करायला विसरू नका.